महाबलेश्वर या शाखेचे सभासद आयुष्यमान गौतम जाधव यांना मी विनंती करतो. तसेच पंचशील मित्र मंडळ कार्यकारिणी खजिनदार संपूर्ण कार्यक्रम नाव घ्या. हॅलो उपाध्यक्ष श्रीधर पवार, उपसचिव दीपक मोरे, खजिनदार सुनील गमरे साहेब, तसेच उपखजिनदार कदम, तसेच हिशोब तपासनीस सुनील संतापे, तसेच सुशील जाधव, येवले सर, खरात काका, तसेच या मंडळाचे सचिव आयुष्यमान अहिरेजी साहेब यांना मी विनंती करतोय त्यांनी पुढे यायचंय. धर्मराज गमरे, प्रकाश कांबळे सर यायचंय पुढे. हो ते येऊन गेले. सपकाळ सकपाल सर, गमरे, साहेबांना नाव विचारलं नाही. साहेबांना नाव विचारा, सांगा त्यांना. हॅलो याच्या पुढील कार्यक्रम, या कार्यक्रमाचे बौद्ध उपासक आयुष्यमान रुपेशजी सुर्वे मी यांच्याकडे सुरपूत करत आहे. तरी त्यांनी या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी आमच्या वतीने विनंती करतो. पुढे या, पुढे 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 या, 4-5 मुलांनी पुढे या, लहान मुलांनी पुढे या. बाबू जा, बाबू पुढे जा, जा बाबू दोघे पुढे. चप्पल काढा. उभेच राहा ते पण. हॅलो येतोय आवाज? इकडे या, पुढे थांबून घ्या. मंडळ कार्यकर्ते आणि राजेंद्र आदरणीय मेनू खैरे आणि संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने आपण पुष्प अर्पण करायचे आहेत. प्लीज लवकर या. मेनू खैरे, त्यांचं नाव काय? लवकर या प्लीज. चेअरवर बस. सगळ्यांनी पुष्प अर्पण करा. चला लवकर लवकर या. आपण सर्वांनी शांतता राखायची आहे, शांतता ठेवायची आहे. प्लीज 2 मिनिटं आपण ध्यानसाधना करूया. सगळ्यांचे डोळे बंद असतील. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर ठेवा.
बस ताई बस. जगत वंदनीय महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण विश्वरत्न महामानव पुरुषत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्यांच्या कार्याला आणि त्यागाला विनम्र अभिवादन. संपूर्ण भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करणारी शिखर संस्था दी ब्रिटिश सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय सर्वशिका महाउपासिका मिरताजी आंबेडकर आणि कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव विष्णू आंबेडकर यांच्या धम्म कार्याला सविनय जय भीम. त्याचबरोबर बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराव आंबेडकर यांच्याही कार्याला सविनय जय भीम. आपल्या सर्वांना विनंतीपूर्वक जय भीम. आज आपण पंचशील मित्र मंडळ नानानी पार्क या मंडळाच्या माध्यमातून आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करीत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अनिल जाधव, सचिव महेश कदम, महिला कार्यकारिणी अध्यक्षा रेश्मा पवार, संदीप सचिव रीमा लोखंडे, उपाध्यक्ष सावली कदम आणि उपाध्यक्ष श्रीधर पवार. आपल्या सर्वांचं ह्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्या सर्वांना आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी त्रिसल पंचशील ग्रहण करायचं आहे. तुम्ही गुडघ्या बसा, काही जण शक्यता आहे. बेबी तू बस गुडघ्यावर बस. सीट ऑन युअर नीज. हां व्हेरी गुड. हे बघा याच्यासारखं. ओके. हां तेव्हा माहिती आहे ना करायला येतं ना. व्हेरी गुड. ज्याने करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. त्रिशरण पंचशील आपण सर्वांनी माझ्या मागून ग्रहण करायचे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि, अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि, कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि, सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं कुयेन मेतेन लभामि मोक्षं
कुब्भं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं गन्धसंभारयुतेन धूपेनाहं सुगन्धिना पूजये पूजनीयं तं पूजाभाजनमुत्तमं घनसारपदीतेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्म च संगं सुगुणतनुभवा धातुवो धातुगभ्ये लङ्काय जम्बुदीपे तिदसपूर्वरे नागलोके स्तूपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलसृसे केशलोमादि धातुवन्दे सभ्येऽपि बुद्धं दशपरावं सरामि दिव्य प्रवरत्न तु साधु वरदान तु अद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न सुजन उद्धरा भगवंत मुचाकरा मुक्तिकाजा चौदार संगरी शशधरिता करी कांपलारी उरी रौद्रूपा मुक्ती पथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळीला अगतिका मार्ग साधा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सात साध्या शरण बुद्धासम शरण धम्मासम शरण संघासमी भीमराजा सप्प पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपद सचित परयोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मचरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच्च न तावता धम्मदरो यावता बहुभासति यो च पंपि सुत्वान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मदरो होति यो धम्मं न पमज्जति साधु साधु साधु। आज आपल्या सर्वांना धम्मचक्र प्रबोधन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भारत देशाच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी आणि समाजासाठी निरंतर कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रदिशा जोपासली आहे। त्या सर्व महापुरुषात परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव अतिशय पंचम स्थानी आहे। हे सूर्यप्रकाशाप्रमाणे सत्य आहे। भारत देशा अल्पशा कालावधीमध्ये विस्मयकारक सामाजिक बदल घडून आणणारे जगाच्या इतिहासातील एकमेव व्यक्तिमत्व कारण समाजकारण धर्मकारण शैक्षणिक तसेच जलनीती कायदे आणि महामानवांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बुद्ध धम्म संघाला शरण केले। तर एवढ्या बाबासाहेबांकडे 2040 त्यांच्या जीवनातला एक तुम्हाला सांगतो किस्सा। ज्यावेळेस 1956 ला 6वी धम्म परिषद होती नेपाळला, त्यावेळेस काही पत्रकारांनी अफवा पसरली होती की डॉक्टर आंबेडकर नेपाळ येणार बाबासाहेबांच्या रूमच्या बाहेर आले आणि त्यांचा इंटरव्ह्यू केला। असं आम्ही ऐकलं की तुम्ही पशुपतीनाथ मंदिराच्या दर्शनाला चालले आहेत। त्यावेळेस बाबासाहेब काय म्हणाले, नथी मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वर धम्मो मे शरणं वर संघो मे शरणं वर एते न सच्च बच्चे न तो तुम्ही जय मगन। मी बुद्ध धम्म संघ व्यतिरिक्त कुठेही शरण जाणार नाही कॉन्फिडंटली बाबासाहेब म्हणाले। कारण त्यांच्याकडे काय होतं, त्यांच्याकडे श्रद्धाबल होतं आणि म्हणून ते कॉन्फिडंटली बोलले, आपण बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि बोलतो पण हजारा ठिकाणी शरण जातो। कमिटमेंट पूर्णपणे आपल्यामध्ये नसतं। हे कमिटमेंट होणं फार महत्त्वाचं आहे। माझ्याकडे वेळ फार कमी आहे, नाही तर हा विषय सांगायला मला कमीत कमी 1 सवा तास लागेल। काय तुम्हाला जर जीवनामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही 4 डीचा फॉलो केलं पाहिजे। मग पहिला डी काय आहे, डिसिप्लिन। आपल्यामध्ये डिसिप्लिन अतिशय महत्त्वाची असणे पण नसते। कार्यक्रम 10चा लोक येतात 12 वाजता, लग्न 12चं लागतं 4 वाजता। तर महाराष्ट्राने तिथे आली आणि त्यांच्यावर आक्रमण केलं। काय की सिद्धार्थ आम्ही तुम्हाला सिद्धार्थ गौतम म्हणतात ए मारा 10 आता तुम्हाला रँडमली मी उलट सुलट सांगितलेलं आहे। तर ही तुझी सेना आहे, तिला ए मारा तुम्ही आता माझं काहीच करू शकत नाही, कारण माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे श्रद्धाबळ आहे। मला बुद्धत्व प्राप्त होणार आहे
आणि हे नसेल तर धम्मश्रवण धम्मचक्र प्रवर्तन न्याय सुत्ताचा आपण अभ्यास करू शकत नाही. धम्मचक्र प्रवर्तन न्याय सुत्त आहे. मी पाली भाषेचा अभ्यासक आहे. हा विषय खूप मोठा आहे. ते पोट दुखतं, डोकं दुखतं, आजच पाठवतो मी. थोडक्यामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण जो साजरा करतोय ते धम्मचक्र कसलं प्रतीक आहे हे पण समजते. तर धम्मचक्र कसलं प्रतीक आहे सांगा मला. आपल्या तिरंगी ध्वजावर बाबासाहेब धम्मचक्र ठेवलेलं आहे आणि आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन बोलतो. मग धम्मचक्र कसलं प्रतीक आहे? हा, व्हेरी गुड. धम्मचक्र हे अशोका चक्राचं प्रतीक आहे, बरोबर. त्याला धम्मचक्र म्हणतात. अशोकाने त्याला अशोका चक्र का म्हणतात? ते अशोकाने निर्माण केलं, बनवलं, डिझाईन केलं आणि त्याचं नाव आहे धम्मचक्र. मग धम्मचक्र कसं प्रतीक आहे? 4 आर्य सत्याचं प्रतीक आहे. पहिलं आर्य सत्य, दुसरं, तिसरं, चौथं ह्याची काउंट केली, बेरीज. आज आपल्याला इथे येऊन त्यांनी आपल्याला त्यांच्या ते कामासाठी बाहेर जाणार होते तरी पण आपल्याला टाइम देऊन उत्तमरित्या आपल्याला असं मार्गदर्शन केलेलं आहे. तरी मी आपल्या पंचशील मित्र मंडळ या मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच दोन शब्दामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या मंडळाचे सल्लागार संतोष जाधव हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना सविनय जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन. रोजी या ठिकाणी आपल्या नाना नानी पार्क या परिसरामध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन या ठिकाणी साजरा होत आहे. या धम्मचक्र परिवर्तन आपल्याला सर्व गाथा आपण ग्रहण केलेल्या करू. मी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. तसेच या मंडळाचे सचिव यांनी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करायचं याला मी विनंती करतो. जय भीम. विश्ववंदनीय तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर ज्योतिराव फुले, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्रीमाई या महान विभूतींना प्रथम अभिवादन करून आज या ठिकाणी पंचशील मित्रमंडळ नारायणी पार्क या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं या सगळ्यांचा या ठिकाणी मानसन्मान ठेवून आज आपण हा पूजापाठ ठेवण्याचा जो संकल्प केलेला आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणून आज धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे धम्मचक्र पुन्हा चालू झालं. प्रथमतः सम्राट अशोकाने या भारतामध्ये धम्मचक्र फिरवलं आणि त्यानंतर डॉक्टर घेतला आणि या भारतात ज्वलंत उदाहरण म्हणजे महाबोधी बुद्ध विहार. आज केवढा तरी लढा संपूर्ण जगातून निर्माण झालेला आहे. बुद्ध विहार अजून बौद्धांच्या ताब्यात नाही. अशीच विहार कित्येक विहार अशी आहेत की जी बौद्धांच्या ताब्यात नाहीत. एक साधारण उदाहरण देतो. एक बोरवली आहेत आणि त्या बुद्ध लेण्या आहेत. सन्माननीय जी रामदासजी आठवले साहेब आणि आम्ही त्यांच्या त्यावेळेला कार्यकर्ते होतो. आमच्या त्यावेळेला निदर्शनात आलं की त्या भगवान बुद्धांच्या मूर्तीवर नारळ फेकून मारायचा. नाव काय दिलं? हा नारळ फोडे देव. आणि त्यावेळेला
बरोबर आणि तिथे ती लेणी ताब्यात घेतली. आपण ती लेणी आमच्यासाठी आणि आता बरोबर तिथे आपला समाज आदरानं त्या ठिकाणी जाऊन असतो. आता हे होत असताना धर्माला ज्ञानी आल्यानंतर पवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा या भारत देशामध्ये कांबळे साहेब. धम्मचक्र फिरवलं. हो कांबळे. आज आपण ताटपणानं या समाजामध्ये उभे आहोत ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. आणि म्हणून आपण सगळ्या विनंती करतो. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई यांच्या विचारांना प्रथमतः तिवार अभिवादन करून पंचशील मित्रमंडळ नाना पार्क या मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी, सभासद बंधूंनो, आपण या ठिकाणी आज विजयादशमी, अशोका विजयादशमी हा दिन साजरा करत आहोत. आणि हा दिन साजरा करत असताना आपण थोडा विजयादशमीच्या माध्यमातून बोलायला गेलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एल्वे या ठिकाणी एक घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि ही जेव्हा घोषणा इतर समाजाला जेव्हा समजली तेव्हा सर्व जातीचे धर्माचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जाऊन म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्हाला लागेल तेवढा पैसा घ्या पण आमच्या समाजामध्ये या. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतर धर्मीयांनी आव्हान संबोधलं होतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठलाही कोणाचाही मोहाला बली न पडता आपल्या 1900 नंतर जेव्हा मुलं हाय जय भीम. ओ माय गॉड. व्हेरी गुड. हाय जय भीम. जय भीम बाय. हो हो. दोन मुलं जय भीम. अशी माणसं माहिती करून की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. वचनाचे पालन करत आपल्या सगळ्या बांधवांना ते वचन पूर्ण करत 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला आणि दिलेले अशोक चक्र पुन्हा एकदा फिरवले. म्हणूनच ह्या दिवसाचे महत्त्व धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून संबोधले जाते. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि सविनय जय भीम. धन्यवाद. यानंतर गायकवाड या आपल्या समोर 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. सर्वांना सविनय जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन. आपल्या नाना पार्क येथे पंचशील मित्र मंडळाच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा होत आहे. त्यामुळे मी व माझ्या परिवारातर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय भीम. या आघाडीच्या कार्यकारिणी तसेच पंचशील महिला मंडळ या मंडळाच्या वेलकम वेलकम. या वेलकम वेलकम वेलकम. आणि आमच्या खैरे परिवाराकडून थँक्यू. तरुण कार्यकर्ता असा सूरज हे आपल्या समोर 2 मिनिटं मनोगत व्यक्त करत आहे. हॅलो. सविनय सप्रेम असा जय भीम. बंधू आवाज येत नाही. सर्वांना सविनय सप्रेम जय भीम. आपण बाबासाहेबांच्या क्रांतिकारक विचारांचे अनुयायी आहोत आणि तथागतांचे अनुयायी आहोत. म्हणून बंधू एखाद्याने आपल्याला जय भीम केला, आपण सुद्धा त्याला जय भीम केला पाहिजे. पुन्हा एकदा सविनय सप्रेम असा जय भीम. या विश्वाला तथागतांचा, विश्वाला सुखमय तथागतांचा धम्म आणि संपूर्ण विश्वाला आदर्श तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
स्त्री शिक्षणाचा थोर महान उद्धारकर्ता मला सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या मातीला ज्या मायमा